नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। उद्या आहे भोगी आणि परवा संक्रांत, म्हणूनच आजच्या भागात बघूया भोगीच्या दिवशी करण्याची लेकुरवाळी भाजी, त्याचे घटक पदार्थ, सोपी त्याची कृती, त्याचे गुणधर्म आणि ह्या ऋतूत आवर्जून ही लेकुरवाळी भाजी का खावी ते। आत्ताच्या ऋतूमध्ये ताज्या वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला नक्की मिळतात। हिरवे मटार, हरभरे, वालपापडी किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीच्या पापड्या, सुरती पापडी असेल, ओल्या तुरीच्या शेंगा असतील, त्याचबरोबर गाजरं खूप कोवळी असतात आणि म्हणूनच ह्या भोगीच्या लेकुरवाळी भाजीमध्ये सगळ्या भाज्यांना एकत्र समाविष्ट करून घेतलं जातं। ह्याचा बेसिक बेस जो असतो तो तीळ, दाण्याचा कूट आणि खोबरं। आत्ताच्या ऋतूला हिवाळ्यामध्ये तीळ स्निग्धता देणारे, उष्ण गुणाचे असे तीळ आवर्जून खायला सांगितले। दाण्याचा कूट आणि ओला नारळ किंवा सुकं खोबरं तुम्हाला ह्या काळामध्ये अत्यंत आरोग्यदायी ठरतं आणि म्हणूनच ही लेकुरवाळी भाजी नक्की करून बघा। बघूयात भोगीची लेकुरवाळी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य। आपल्याला आधी वेगवेगळ्या भाज्या लागणार आहेत, त्यानंतर दाण्याचा कूट, सुकं खोबरं, तीळ आणि वेगवेगळे मसाले आपण क्रमाने बघूयात। भाज्यांमध्ये अर्धी वाटी गाजर बारीक चिरून, अर्धी वाटी ताजा मटार, अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी वालपापडी किंवा सुरती पापडी एकत्र, 1 वाटी बटाटे, थोडे शेंगदाणे, 1 शेवग्याची शेंग, 2 छोटी वांगी आणि भरपूर कोथिंबीर। ह्यात इतरही भाज्या नक्की घेता येतील। त्यानंतर आपल्याला लागेल 2 मोठे चमचे दाण्याचा कूट, जरा जाडसर करून घेतलेला आहे, सुकं खोबरं तुकडे किंवा खोबऱ्याचा कीस जो आपण भाजून घेणार आहोत, आणि 2 मोठे चमचे गावरान पांढरे तीळ, हे अनपॉलिश तीळ आहेत, 1 मोठा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे गोडा मसाला, 1 चमचा तिखट, 1 मोठा चमचा चिंचेचा कोळ आणि 2 चमचे गूळ, चवीनुसार सैंधव मीठ। बघूयात कृती। छान तवा तापल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा गावरान तीळ मी मुद्दामून अनपॉलिश्ड घेतलेत, त्याच्यानी चवही चांगली येते आणि आरोग्यालाही हितकर। स्निग्धता देणारे हे तीळ छान भाजून घेणं खूप गरजेचं आहे। कच्चे तीळ तुमच्या शरीराला तेवढे चांगले नाही, आयडियली नीट भाजून घेतलं तर बाधत नाहीत, छान गोल्डन ब्राऊन कलर येतो, हलके होतात। तीळ भाजून वेगळे ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचे। खोबऱ्याचे तुकडेही चालतील किंवा खोबऱ्याचा किसही चालेल। गोटा खोबरं किंवा सुकं खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचे आणि आधीच भाजून घेतलेल्या दाण्याचा जो कूट केला आहे, तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र मिक्सरवर वाटून घ्यायच्या आहेत। मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ, त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं आणि दाण्याचा कूट करायचा आहे। थोडेसे तीळ बाजूला फोडणीसाठी ठेवून दिलेत, सुकं खोबरं ॲड करायचं आहे आणि दाण्याचा कूट। हे मिश्रण आपल्याला जरासं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरवर एकदम बारीक पूड नको, पण पाणीही न घालता किंचित जाडसर असं वाटून घेतलं आहे। तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकाल। आता आपल्याला मूळ कृतीकडे वळूया, फोडणी करूया। तापलेल्या कढईमध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे, आयडियली फिल्टर्ड घ्यायचं आहे, रिफाईंड तेल नाही। तेल छान तापल्यावर त्यामध्ये आपल्याला जिरे आणि तीळ घालायचे। मगाशी भाजताना थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवले होते। छान तेल तापल्यावर त्यात पहिल्यांदा जिरं घालायचं आहे, जिरं छान फुलू द्या म्हणजे त्याचा स्वाद उतरतो। त्यानंतर भाजलेले तीळ, मग हिंग घालायचं आहे आणि हिंगही छान फुलू द्यायचं आहे। हळद, ह्यात आपल्याला कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत म्हणजे ते छान तेलावर परतले जातील। आता एक एक भाज्या घालायच्या आहेत आपल्याला। सगळ्यात आधी गाजर, ओले मटार ताजे, ह्यात हरभराही घालता येतो, ओल्या तुरीच्या शेंगाही घालता येतात।
वालपापडी आणि सुरती पापडी एकत्र, श्रावण घेवडा सुद्धा तुम्ही ॲड करू शकाल, फ्लॉवर, ह्यात काही जण उसाचे कर्वे किंवा इतर बोरं अशाही भाज्या घालतात. शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत. शेवगासुद्धा आपल्या आरोग्याला खूप हितकर. यानंतर छोटी वांगी आणि बटाटे अगदी छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे सहज शिजतील. आता भाज्या टॉस करून त्याच्यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट. जर तुम्हाला खूप आवडत असेल तर थोडं आणखीन लाल तिखट घालायला हरकत नाही. फक्त आयडियली ही भाजी खूप चमचमीत मसालेदार करण्यापेक्षा त्या भाज्यांचा स्वाद त्याच्यात उतरावा हे महत्त्वाचं. आता आपण करून घेतलेलं वाटण किंवा मिक्सचर जे आहे, भाजलेले तीळ, सुकं खोबरं आणि दाण्याचा कूट, ते मिश्रण घालून छान मिसळून घ्यायचं आहे. चवीपुरतं सैंधव घालायचं आहे. आयडियली सैंधव मीठ दळून आणलेलं हे उत्तम. त्यानंतर मीठ कालवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात चिंचेचा कोळ घालायचा आहे 1 चमचाभर. याच्याने खूप छान आंबट गोड चव येते ह्या भाजीला. मीठ मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे. शिजताना एक गोष्ट लक्षात घ्या, गार पाणी घातलं तर भाज्या दांडारू शकतात किंवा शिजताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आधीच 2 कप गरम पाणी करून घ्यायचं पातेल्यात आणि ते पाणी घालायचं म्हणजे भाज्या पटकन शिजतात आणि छान स्वाद मुरतो. तुम्हाला लक्षात येईल, छान एक 8 ते 10 मिनटं उकळी आणल्यानंतर भाज्याही गाळ शिजत आल्या आहेत आणि छान ग्रेव्ही किंवा जो आपण मसाला वाटण केलेलं आहे तेही एकमेकात छान मिसळून आलं आहे. त्याला एक थिकनेस येतो स्वतःचा. शिजत आल्यानंतर भाज्या पूर्ण शिजल्यावर त्याच्यात गूळ घालायचा आहे. गूळ आधी घालायचा नाही आहे, भाज्या पूर्ण शिजत आल्यानंतर मग त्यात गूळ घालून मिसळायचं आहे. आपली भोगीची भाजी ऑलमोस्ट होत आली आहे. छान त्याच्यामध्ये ताजी कोथिंबीर भरपूर पेरायची आहे आणि अशा पद्धतीने आपली आरोग्यदायी चविष्ट भोगीची लेकुरवाळी भाजी तयार आहे. अशा प्रकारे आपली गरमागरम भोगीची लेकुरवाळी भाजी तयार आहे. ह्या ऋतूमध्ये आवर्जून बाजरीची भाकरी, त्यावर भरपूर तूप आणि लेकुरवाळी भाजी असं नक्की करून बघा. त्या ऋतूमध्ये येणारे सणवार आपल्याला आपली ऋतुचर्या सांगतात. तुम्हा सगळ्यांना भोगीच्या निमित्तानं आणि संक्रांतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.